चला, घड्याळावरचा एक छान प्रश्न घेऊन आले मी तुमच्यासाठी. काय पहा प्रश्न. मीनाचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. मीनाचं घड्याळ आहे ते दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. तिने आज सकाळी 11 वाजता घड्याळ लावले, बरोबर लावले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल पहा. फार सोपं आहे पहा. काय दिलंय, घड्याळ दर तासाला म्हणजे प्रत्येक तासाला एका तासाला घड्याळ किती पुढे जातं, 5 सेकंद पुढे जातं. म्हणजे इथं आपण प्लसचं चिन्ह देऊ, म्हणजे पुढे जातं बा, मागं नाही पुढे. मग तिने घड्याळ आज सकाळी लावले, सकाळी 11 वाजता लावले, तर आपल्याला पाहायचं कधी सांगितलं, दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता. दुसरा दिवस सकाळी 11 वाजता त्या घड्याळात किती वेळ असेल हे सांगितले. मग आज सकाळी 11 पासून दुसऱ्या दिवशी 11 पर्यंत म्हणजे पूर्ण एक दिवस झाला. आणि तुम्हाला माहिती आहे पूर्ण एक दिवसामध्ये किती तास असतात, 24 तास. किती तास असतात, 24 तास. तिचं घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जातं. मग 24 तासाला किती जाईल, फक्त यांचा गुणाकार करायचा, 24 आणि 5 यांचा गुणाकार करायचा. पाठ असेल तर पटकन येईल. 24 पंचे 120, हे काय आले, सेकंद आले. 120 काय आले, सेकंद आले. मग या 120 चे मिनिट करायचे असल्यावर काय करावं लागणार आहे आपल्याला, 6 ने भागावं लागणार आहे. कारण एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात, 60 सेकंद असतात. मग 0 0 गेला आणि 6 दुने 12 म्हणजे 2 मिनिट झाले. किती मिनिट झाले, 2 मिनिट. म्हणजे ते घड्याळ किती पुढे गेलं, 2 मिनिट पुढे गेलं. म्हणजे त्या घड्याळात त्यावेळेस किती वेळ असणार आहे, 11 वाजून 2 मिनिट. 11 वाजून 2 मिनिट. म्हणजे ते घड्याळ कोणती वेळ दाखवल, 11 वाजून 2 मिनिट. पर्याय क्रमांक 3 आहे की नाही. सोपं. ही जर ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.